मागील भागात तुम्ही पाहिले की सायकल आता उचलून ठेवली आणि जे लोक उशीरनं आले त्यांच्यासाठी गुरुजी सांगत आहेत की दहीवडा त्याने द्यायचा. कशाला तोंडाला पाणी पाटील देतो का बघ लगेच मी द्यायला तयार आहे. संपलं. दोघात दही वडा पकू पाटील माझ्यात. आला दे. सगळे ह्या बाजूला आहे, तुम्ही गवतामध्ये एकट्याच विरुद्ध बाजूला आहे. पडलेलं काढाय नको का आपा दमान घरचं वर्ष बाळात जाणार नाही माहिती आहे. होईल का नाही कोण येणार आहे? मी नेते की जरा वाळल्यावर नाही मी कुठं नेईल तोपर्यंत. आकाश 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 तिकडे उभा थांबा ओढतो. आणले जॉईन झाले बघा. तुटलं सोडा आता ते खाली पडचिला नाही पाडतंय सर पडतंय की लोमकाय की उंची वाढ डोक्यात पडेल. उंची वाढेल म्हणते दो हो हे बारीक बारीक गोळा करायला काय काय तरी लवकर आहे तुम्ही. तरी हिंडले लवकर आहे. गुरुजी डोक्यात बसेल. हो सर हाताला लागली पहिला ही मारा की तुम्हाला हात मारायचं बारका हंडकाच ना की नाही तिरकं मारतात बरोबर. सर का ऐकत नाही. एका सो हाताला नाही बघा नाही धार लावून साहेबच्या सांगा मार्चिला मार्चिला कोयत्यानं मार्चिला बरं म्हटलं की आकाश आकाश थांब. गॅस वाढलाय त्यामुळे घेऊन टाका. अरे तुला हाणलं की मागलं हारले गे. एक हरण्याने हेलिकॉप्टर आहे. एक हरण्याने हेलिकॉप्टर आहे. हरण्याने हेलिकॉप्टर. अशा प्रकारे चेष्टामस्करी करत झाड तोडायचं काम चालू आहे. आता पुढल्या बाजूला चालू आहे तिथे थोडीशी झाडं राहिली आहेत आणि हा झाड तोडण्याचा शेवट भाग आहे म्हणजे झाडं सवळून घेण्याचा. कोण आला काय? यंग जनरेशन घ्या. अरे यंग जनरेशन घ्या की वडा की. आधीने मोबाईल काढून घेतला आणि मला म्हणता की तू देखील काम करायचं. मग काय मी देखील करणार. मग झालं तुझं व्हिडिओ केलंय. आता ही खाल्ली झाड आहेत ही तिकड नेऊन टाकायची नाही ही खालच्या बाजूला टाकायची. आता जाताना माळी साहेब आहे बघा वडत नेतील आणि अशा प्रकारे साधारण 25 ते 30 झाडं होती मोठी मोठी ती पूर्णपणे सवळून आता गेटअप येणार. जेव्हा वाढतील तेव्हा डिग्रजच्या कृष्णाकाठी येताना नदीवर येताना पोहायसाठी एक कमानीसारखं होणार आणि सर्वांनीच हात लावलाय. वयस्कर आजोबा देखील शिवाय वर तोडायला बघा लोक त्या सर्वांनीच हात लावला आहे. डिग्रीच्या कृष्णाकाठचे आपले हे सकाळी 7ला येणारे मेंबर आहेत पोहायला आणि सर्वांनीच मदत केलेली आहे अशी झाडं सवळून पूर्णपणे गेटअप आणि लुक आणण्यासाठी. आणि कृष्णाकाठचा एक माणूस संतोष आपला संतोष इकडे कसा आलाय बहुतेक इकडे देखील तो करणाऱ्यावरतं काम बहुतेक आज एका दिवसात लय काय काय काम करायचं आहे. आणि इकडे वळत नाही बघा आज पूर्णपणे अहो एका दिवसात सगळं संपवणार काय वरलं पण. गुरुजी मला आठवण करून द्यायला तिथला पोहे आणायला जायचं आहे.
शिडी पाहिजे हो. लय उंच आहे हे ती इपूळ बाबा कुठं चाललाय बघा चुकून चाललाय बरं का तिकडं विपुल बघायला कोणाची माती आहे काय आहे मग कोणाला देऊ फोन माझं काम हो मी चालू आता लगी हो मोऱ्यांना आता आले बघा उशीर कुठलं आत्ता सायकल घेऊन आत्ता आलाय काय सांगता तुम्ही काय काम करायला सांगितलं रिपोर्ट आलाय आम्ही नाश्ता जेवण घेतले आम्ही स्वच्छता करायचं काम जोरात चालू आहे आणि मला आता नाश्ता आणायला जावंच लागणार आहे कारण की स्वच्छतेचं काम होत आले आणि मला घरात जाऊन नाश्ता करायला एक अर्धा तास तर लागतील काय 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 झालं काय विषय डिग्रजचा कृष्णघाट म्हणा डिग्रजचा कृष्णघाट म्हणा नदीकाठी पोहा येणारी सकाळी मुलांची संख्या पण वाढायला लागली आहे तेही चांगलीच गोष्ट आहे कारण की आपल्याला जास्त लोक झाले तर तेवढी जरा भीती वाटत नाही पाण्यामध्ये मगरीची वगैरे सावकाश गाडी खाली करा गाडी संग वर जाशीला पावर ताकद आहे काय राजूर ब्रश घासायचं ए काम नाही मायाड वेगळं जुळणे असत्या मायाड नाश्ता जुळणे पोहे राहणार चालू मग हा दहीवडा चड्डी होईल की मी वळा 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 ओकेच सर्जा राजाची बैल जोड मुलांनी देखील जो कचरा म्हणण्यापेक्षा झाडाची पाल्याची तोडून टाकल्यात ती मुलं गाडीनं गोळा करून आणून एका ठिकाणी टाकल्यात आणि या ठिकाणी नाना म्हणून एक जण आहेत वयस्कर ते सगळे झाडे सवळून गेल्यात म्हणजे इथे पण जळणासाठी सगळी झाडं तयार करून घेणार म्हणजे जळण तयार करलेत नाना इथं नाना म्हणतात बरं झालं जळणाची सोय झालेली आहे काय जळण आहे काय विषय म्हातारा माणसाचा फोटो काढला ते काम करलाय उलट तू म्हातारी माणसं काम करल्यात पोरं काम करणार असं दाखवा लागते सर्वांनी मिळून हे काम केलंय म्हणजे नानाला दुपारी आता सकाळचे 8 वाजता आले तर नानाला दुपारी 12 तर वाजतील सगळी झाडं सवळायची आणि मोठी मोठी बुंद ही जळण्यासाठी काढून नाना घरला घेऊन जाणार आहेत आणि नाना खेपा करणार आहेत न्या जळण सगळं नाही राय काय काटाच करता येईल नेऊन टाका हा पाल्यासकडचं पाणी तापवायला जळते एक नंबर हा उलट गॅस आता किती महाग झाला उलट जळण एक नंबर त्याच्या तुम्ही गॅस वापरत नाही काय हा एकच गॅस म्हटलं मिळत नाही बरोबर नाही आंघोळ करा आता पोह्याने चालू आहे कृष्णाकाठचा पूल ओलांडून मी आता मौजे डिग्रजला चाललोय आपण कसबे डिग्रज या गावात घाटांची स्वच्छता करायला लागलोय दोन्ही गावं एकच आहेत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल याच्या आधीचा फक्त मध्ये कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रजच्या आणि त्याला बंधारा आहे आणि पोहे तयार झाले आहेत पोहे तयार करतानाची प्रोसेस घरामध्ये तर मित्रांनो मी देखील मदत करायला होतो त्यामुळे कॅमेरा कोण ऑपरेट करणार त्यामुळे पोहे केलेत आणि पोहे आता घेऊन चाललेत आणि मी चाललोय पोहे घेऊन डिग्रजच्या कृष्णाकाठी आपल्या सर्व डिग्रजच्या कृष्णाकाठच्या सहकार्यांना घेऊन या ठिकाणी स्वच्छता केली त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे तिथेच आपण बसणार होतो पण तिथे एकाची माती असल्यामुळे आपण नदीच्या किनारी न बसता सरळ देवळात मंदिरात येऊन पोहे खात बसलोय सगळेजण आपण आणि पोहे छान झाले उत्तम झाले होते पोहे आणि पोह्याची पार्टी या ठिकाणी माझ्याकडून संपन्न करण्यात आली मी थांबलो होतो सकाळी घाटाची साफसफाई आणि त्याच्यानंतर पोहे या गडबडीत माझी आंघोळ करायची राहून गेली आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी सर्व कार्यक्रम आटोपून मी आता आंघोळीसाठी पुन्हा परत आलेलो आहे साधारण 9 वाजता डिग्रजच्या कृष्णाकाठी माझी आंघोळ होणार आणि मला वाटलं कोण नसेल नदीत पोहायला कारण की वेळ झाला आपल्याला पण तसं नव्हतं मित्रांनो नदीमध्ये अजून बऱ्यापैकी गर्दी होतीच पोहून आल्यानंतर पुन्हा 10 वाजता चालते आणि पाहिलं तर नानाचं अजून झाडं सवळायचं काम चालूच आहे म्हणजे नानाची जळणाची जुळणी मात्र जोरात होणार आहे आणि आता या ठिकाणी मित्रांनो मी हा भाग एंड करतो आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपण हनुमंताचं दर्शन घेऊन घरी जाणार आहे वेगवेगळे भाग येत असतात मित्रांनो पाहत चला खुश राहा सुरक्षित राहा